वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय. भाविक हो, श्रावण मासातील पहिला दिवस. कैलास पर्वतावर भगवान शंकर ध्यानमग्न बसले होते. आजूबाजूला शांत वातावरण, मंद वारा आणि संपूर्ण कैलासावर एक अद्भुत दिव्य शांतता पसरली होती. तेवढ्यात माता पार्वती भगवान शंकराच्या जवळ आल्या. माता पार्वतीने भगवान शंकरांना नमस्कार केला आणि अत्यंत प्रेमाने विचारले, हे शंभू, हे महादेवा, मला एक गोष्ट सांगा. सर्व महिन्यामध्ये असा कोणता महिना आहे जो तुम्हाला विशेष प्रिय आहे? या महिन्यात अशी कोणती विशेष साधना करावी ज्यामुळे मनुष्य तुमची भक्ती अधिक श्रद्धेने करू शकेल? माता पार्वतीचा हा प्रश्न ऐकून भगवान शंकर मंद स्मित हास्य करत म्हणाले, देवी, श्रावण मास हा माझ्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र काळ आहे. आणि मग भगवान शंकरांनी माता पार्वतीला श्रावण मासाचे महत्त्व, शिवभक्तीचे महत्त्व आणि या काळात केली जाणारी साधना समजावून सांगितली. आणि भक्तांनो, आजपासून आपणही याच श्रावण मासाचा सुंदर आध्यात्मिक प्रवास सुरू करणार आहोत. हा प्रवास केवळ पूजा, व्रत आणि नियमांपुरता मर्यादित असणार नाही. या संपूर्ण श्रावण महिन्यात आपण शिवपुराणातील कथा एक एक करून ऐकणार आहोत. प्रत्येक कथेमधून जाणून घेणार आहोत भगवान शिवांची महिमा, शिवभक्तीचे सामर्थ्य, कथेचा आध्यात्मिक अर्थ आणि त्या कथेतून आपल्याला जीवनाला मिळणारा सुंदर संदेश. आणि आजच्या या श्रावण मासातील पहिल्या दिवशी सर्वप्रथम जाणून घेऊया श्रावण मासाचे महत्त्व काय आहे. भगवान शिवांना श्रावण का प्रिय आहे? या संपूर्ण महिन्यात आपण काय करावे, काय टाळावे, कोणता जप करावा, श्रावण सोमवारचे महत्त्व काय, आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण श्रावण कथा मालिकेतील पहिली शिवपुराण कथा सुरू करूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भक्तांनो, शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि ह्या मालिकेशी जुडण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहून करा आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण मासाचे सविस्तर महत्त्व. श्रावण मासाचे महत्त्व नेमके काय आहे? तर भक्तांनो, माता पार्वतीने भगवान शंकराला विचारलेल्या या प्रश्नापासून आपण श्रावण मासाचे महत्त्व समजून घेऊया. श्रावण मास हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या महिन्यात वातावरणामध्ये एक वेगळा चैतन्य जाणवते. मंदिरामध्ये शिवनामाचा जयघोष होतो. शिवलिंगावर जल अर्पण केले जाते, बेलपत्र वाहिले जाते, रुद्राभिषेक केले जातात, श्रावण सोमवारचे व्रत केले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्त भगवान शिवांचे नामस्मरण आणि कथा श्रवण करतात. पण भक्तांनो, श्रावण म्हणजे केवळ पूजा करण्याचा महिमा नाही. श्रावण म्हणजे आपल्या मनाला देवाच्या जवळ नेण्याची संधी आहे. आपल्या मनातील राग कमी करण्याची संधी आहे, वाईट सवयी सोडण्याची संधी आहे आणि भगवान शिवांच्या चरणी आपले मन समर्पित करण्याची संधी आहे. म्हणून या महिन्याकडे आपण एक धार्मिक परंपरा म्हणून न पाहता आत्मशुद्धीचा महिमा म्हणून पाहूया. भगवान शिवांना श्रावण मास प्रिय का मानला जातो? आता प्रश्न येतो, महादेवांना श्रावणच का प्रिय? यामागे अनेक पुराण परंपरा आणि लोकश्रद्धा जोडलेल्या आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर आले आणि त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली. आणि प्रसिद्ध पुराण कथा आहे, देव दानवांपैकी कोणीही ते विष स्वीकारण्यास तयार नव्हते. तेव्हा भगवान शिवांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आपले विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे भगवान शिवांना नीलकंठ असे नाव मिळाले. या घटनेशी श्रावण मासांचा संबंध जोडला जातो आणि म्हणून या काळात शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा विशेष मानली जाते. आता या कथेचा सुंदर संदेश काय? दुसऱ्यांचे दुःख स्वतःच्या अंगावर घेऊन सृष्टीचे रक्षण करणारा तो महादेव. म्हणून आपण श्रावणात शिवाची पूजा करताना एक संकल्प करूया, महादेवा, माझ्यामध्येही इतरांना मदत करण्याची, संयम ठेवण्याची आणि संकटात शांत राहण्याची शक्ती दे.
शिवलिंगावर जल का अर्पण करतात? श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा अत्यंत प्रसिद्ध आहे आणि तुम्ही जागोजागी मंदिरामध्ये आपल्या आजूबाजूला पाहता. आपण मंदिरामध्ये जातो, शिवलिंगासमोर उभे राहतो, हातात जल घेतो आणि म्हणतो ओम नमः शिवाय, आणि ते जल शिवलिंगावर अर्पण करतो. पण भक्तांनो, एका तांब्यात जलामध्ये एक सुंदर भावना असते. आपण जणू आपल्या मनातील ताप, चिंता, राग, दुःख आणि नकारात्मक महादेवांच्या चरणी अर्पण करत आहोत. मनात म्हणा, महादेवा, जसे हे जल तुझ्या चरणी अर्पण करत आहे, तसेच माझ्या मनातील अशांतता ही तुझ्या चरणी अर्पण करत आहे. माझे मन शांत करा. ही भावना ठेवून साधी पूजा देखील मनाला समाधान देणारी ठरते. बेलपत्राचे महत्त्व काय? श्रावण म्हटले की बेलपत्र आठवते. भगवान शिवाच्या पूजेमध्येही बेलपत्राला विशेष स्थान आहे. बेलपत्र अर्पण करताना घाई करू नका. ते हातात घ्या, भगवान शिवांचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त बेलपत्र वाहिले आणि मनामध्ये राग, द्वेष, अहंकार ठेवला तर पूजेचा खरा अर्थ अपुरा राहतो. म्हणून बेलपत्रासोबत आपल्या मनातील एक वाईट गुणही शिवचरणी अर्पण करत जा. आज राग कमी करूया, उद्या निंदा कमी करूया, परवा अहंकार कमी करूया. अशा प्रकारे संपूर्ण श्रावणात आपण स्वतःमध्ये एक सुंदर बदल घडवूया. श्रावण सोमवारचे महत्त्व काय? तर श्रावणातील सोमवार भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी भक्त मंदिरात जातात, जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात, जप करतात आणि अनेक जण उपवास करतात. पण ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी स्वतःला त्रास देण्याची गरज नाही, कारण भगवान शिवाकडे भक्तीचा भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही उपवास करू शकत नसाल तर त्या दिवशी थोडा शिवनाम घ्या, शिवपुराणातील काही पाने वाचा, एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, आईवडिलांची सेवा करा, एखाद्याला मदत करा. ही देखील शिवभक्तीच आहे. श्रावणात कोणता जप करावा? तर श्रावणात सर्वात सोपा आणि सर्वांना करता येणारा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. हा पंचाक्षरी मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सकाळी उठल्यावर, पूजा करताना, शिवमंदिरात किंवा रात्री झोपताना काही वेळ मन शांत करून ओम नमः शिवाय म्हणू शकता. जप किती केला यापेक्षा किती श्रद्धेने केला हे महत्त्वाचे आहे. श्रावणात शिवपुराण कथा का ऐकायच्या? आता भक्तांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग, या संपूर्ण श्रावण महिन्यात आपण शिवपुराण कथा मालिका सुरू करत आहोत. शिवपुराणातील कथा म्हणजे फक्त कथा नाहीत, त्यामध्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे, कर्माचा विचार आहे, शिवमहिमा आहे आणि आपल्या जीवनाला दिशा देणारे संदेश आहेत. म्हणून संपूर्ण महिन्यात आपण दररोज एक कथा घेणार आहोत आणि प्रत्येक कथा सांगताना आपण 3 गोष्टी समजून घेणार आहोत. कथा काय आहे, या कथेचा आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि आपल्या जीवनात या कथेचा उपयोग कसा करायचा. म्हणजे आपण कथा ऐकणार नाही, कथेतून शिकणार आहोत. श्रावणात काय वाचावे आणि काय ऐकावे? श्रावणात भगवान शिवाशी संबंधित कथांचे वाचन किंवा श्रवण करण्याची परंपरा आहे. आपण शिवपुराण, शिवलीलामृत, शिवमहिमा स्तोत्र, रुद्राध्याय आणि भगवान शिवांच्या विविध कथा ऐकून किंवा वाचू शकता. पण सगळे एका दिवसातच करण्याची गरज नाही. दररोज थोडा वेळ द्या. 5 मिनिटे असतील तर 5 मिनिटे द्या, 10 मिनिटे असतील तर 10 मिनिटे द्या, पण त्या वेळेत मन पूर्णपणे शिवाकडे ठेवा. श्रावणात कोणती साधना करावी? श्रावणात आपण काही छोटे संकल्प करूया. दररोज शिवनाम घ्यायचे, शिवपुराणातील कथा ऐकायची, काही वेळ ध्यान करायचे, आईवडिलांचा आदर करायचा, गरजू व्यक्तींना मदत करायची, अन्न वाया घालवायची नाही, वाणीवर संयम ठेवायचा आणि शक्य तितका राग कमी करायचा. कारण भक्तांनो, मंदिरात देवासमोर शांत बसणे सोपे आहे, पण घरात आणि व्यवहारात शांत राहणे ही खरी साधना आहे. श्रावणात काय टाळावे? तर श्रावणात काय करावे हे आपण पाहिले. आता काय टाळावे ते पाहूया. खोटे बोलणे, कोणाची विनाकारण निंदा सुरू करू नका, कोणाला अपमानित करू नका, रागाच्या भरात कठोर शब्द बोलू नका, द्वेष आणि मत्सर वाढवू नका, वाईट सवयी आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचे, देवाची पूजा करून देवाच्या लेकरांना दुःख देऊ नका. कारण महादेवाला फुले वाहणे ही भक्ती आहेच, पण एखाद्याच्या डोळ्यातून अश्रू पुसणे ही देखील शिवभक्ती आहे. श्रावणात दान आणि सेवा, या महिन्यात आपल्या क्षमतेनुसार सेवा, गरजू व्यक्तींना अन्न द्या, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा,
पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, प्राण्यांना अन्न पाणी द्या, झाडांची काळजी घ्या, पण हे करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. निस्वार्थ भावाने केलेली सेवा मनाला शिवभक्तीच्या अधिक जवळ घेऊन जाते. श्रावणाचा खरा संदेश तर भक्तांनो, आता आपल्याला समजले की श्रावण म्हणजे केवळ सोमवारचा उपवास नाही. श्रावण म्हणजे मन शुद्ध करण्याचा, वाणी शुद्ध करण्याचा, कर्म चांगले करण्याचा आणि शिवनामाने आपले नाते घट्ट करण्याचा प्रयत्न आहे. या श्रावणात आपण महादेवाकडे फक्त मागू नका, पण असेही म्हणा, महादेवा मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे, माझ्या मनातील राग दूर कर, मला दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्याची शक्ती दे, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान ठेव. आणि आता सुरू होते आपली शिवपुराण कथा मालिका. तर भक्तांनो, आज आपण श्रावण मासाचे महत्त्व समजून घेतले, पण भगवान शिवांना हा महिमा का विशेष मानला जातो, जलाभिषेकाचे महत्त्व काय, बेलपत्र का अर्पण करतात, श्रावण सोमवारचे महत्त्व काय, कोणता जप करावा आणि या महिन्यात काय करावे, हे सर्व आपण पाहिले. आता यानंतर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या संपूर्ण श्रावण महिन्याच्या शिवपुराण कथा मालिकेची. दररोज एक कथा, प्रत्येक कथेत मागचा अर्थ आणि त्या कथेतून आपल्या जीवनाला मिळणारा संदेश, ही आपली या श्रावणाची सुंदर शिवभक्तीची यात्रा असणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि ही संपूर्ण कथामालिका आपल्यासोबत ऐकत राहा. आता मन शांत करा, डोळे मिठा आणि भगवान शिवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि आता सुरुवात करूया आपली पहिली कथा. हर हर महादेव. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री पार्वती परमेश्वराय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदैवताय नमः. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुमचे ज्ञान आगाध आहे, मला सर्व पुराणे जाणून घ्यायची आहेत. वैराग्यमुक्त भक्तीने विवेक निर्माण होतो. हा विवेक कसा वाढवावा? महान साधू काम, क्रोध, लोभ कसे जिंकतात? दैवी संपदा वाढविण्याचे उपाय कोणते? आपण मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावे. कलियुगात अंतःकरण शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसे करावे? सूत म्हणाले, शौनकजी, खरोखर तुम्ही धन्य धन्य आहात. तुमच्या अंतःकरणात पुराणकथा श्रवण करण्याविषयीचे प्रेम आहे. मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे साधन सांगणार आहे. ते साधन शास्त्रशुद्ध सिद्धांताचे आहे. तुमच्या हृदयातील सात्विक भाव जागृत करणारे आहे. त्यामुळे भगवान शंकर यांना परम समाधान लाभले आहे. या शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे. पुरातन काळात भगवान शंकरांनी स्वतः याचे निरूपण केले आहे. महर्षी व्यासांनी सन्मत कुमाराच्या आज्ञेप्रमाणे या पुराणाची रचना केली आहे. कलियुगातील सर्वांचे परमकल्याण व्हावे असा या पुराणाचा प्रमुख उद्देश होता. शिवपुराण हे महान शास्त्र आहे. हे शास्त्र म्हणजे भगवान शंकरांनी वाङ्मयातील मूर्तीच होय. त्याचे श्रवण केले आणि आचरण केले की शिवजी ही महान उपासनाच आहे. अशा या शिवभक्तीने मानवाचा उद्धार होऊ शकतो, मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकतो, मनुष्याच्या मनातील पापवासना नाहीशी होते, इहलोकी त्यांना उत्तम सुख लाभते आणि परलोकी त्या शिवस्वरूपात एकरूप होतो. शिवपुराण हे मानवाला ज्ञान, भक्ती, वैराग्य प्राप्त करून देणारे आहे. मनातील सर्व विकल्प नाहीसे करून परमश्रद्धायुक्त अंतःकरणाने एकाग्रतेने या ग्रंथाचे श्रवण करावे. अशा साधकावर शिव कृपेचा वर्षाव होतो. मागे पुढे उभे राहून त्याचा सांभाळ करतात आणि त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करीत राहावी. त्यामुळे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. जीवन अंतर्बाह्य आनंदित होते. आपले मूळचे सच्चित आनंद स्वरूप प्रकट होते. ह्यामधला दुसरा अध्याय हा गरीब ब्राह्मण देवराज. सूत शौनकांना म्हणाले, मी एक प्राचीन कथा सांगतो. त्या कथेचे श्रवणाने मनुष्याच्या अंतःकरणातील पापाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो. तरी एकाग्र चित्तेने या कथेचे श्रवण करावे. पुरातन काळातील कितरांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता. त्याने अनेक लोकांना फसवले होते.
पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकांची धनदौलत लुबाडून घेतली होती. त्यांच्या हातून काही दानधर्म होत नव्हता. तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता. त्याचे आचार विचार सात्विक नव्हते. देवराज गावोगावी फिरत असे. एके दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपुरा नावाच्या गावी आला. तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले. त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते. देवराज त्या दिवशी त्या मंदिरात राहिला. खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता. त्याला झोप लागत नव्हती. त्या शिवमंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते. ते शब्द देवराजाच्या कानावर पडले. 1 महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरात राहत होता. त्यामुळे रोज त्याला पुराणकथा ऐकवयास मिळत होते. त्याने कधीही आजपर्यंत पुराणकथा श्रवण केली नव्हती. त्यामुळे आता त्याचे पुण्यकर्म वाढू लागले होते. देवराज पुराणकथा ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वाशी विलीन झाला. यमदूतांनी त्याला यमलोकी नेले. आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यावयाची होती. एवढ्यात अचानक भगवान शंकराचे पार्श्वदगन तेथे प्रकट झाले. त्यांचा वर्ण शुभ्र होता. सर्वांगावर भस्म लावलेले होते. रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. त्याच्या हातात त्रिशूळ होते. शंकराच्या दूतांनी यमाच्या दूतांना तेथून परत पाठविले. देवराजास विविध पाशातून मुक्त केले. त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ही गोष्ट यमास कळाली. यमास पार्श्वदगन दिसले. यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला. देवराज ब्राह्मणांना घेऊन पार्श्वदर्शन कैलासलोकी गेले आणि त्यांनी त्यास शिवाजीच्या स्वाधीन केले. फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने देवराज पुण्यात्मा बनला. ही कथा ऐकून शौनक सूतजी म्हणाले, तुमच्या कथेने माझे जीवन कृतकृत्य झाले आणि माझी शंकरावरील भक्ती वाढत चालली आहे. भगवान शंकराची ही शिवपुराणातील कथा आहे. आज आपण ह्या कथेला सुरुवात केली आहे आणि आपण ही कथा अखंड 1 महिना अशीच चालू ठेवणार आहोत. तर पुढील कथा ऐकण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शिवपुराणातील दुसऱ्या कथेसोबत. तर अखंड अविरत 1 महिना तुम्ही आमच्या चॅनलशी असे जोडून राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शिवभक्ती वाढवण्यासाठी शिवाचे एक माध्यम बना. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमची भक्ती वाढवा, पुण्य कमवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव. पार्वती पते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.